तर मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण राज्यातल्या इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत। महत्त्वाची बातमी अशी आहे की वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टाकडून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आलेत। तसंच केंद्र सरकारने 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेशही दिलेत। वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्यासही कोर्टाने मनाई केली आहे। त्यामुळे आता न्यायालयाने या संदर्भात आपण बघतोय आपले काही सूचना देऊ केलेल्या आहेत। वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टाकडून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आलेत। अभी जो सुप्रीम कोर्ट ने तो कह दिया है कि वक्फ बाय यूजर पे सुप्रीम कोर्ट ने एक बार में स्टे लगाया है और वक्फ बाय यूजर के डिलीशन पर स्टे लगाया है और साथ ही साथ कोई सेंट्रल वक्फ काउंसिल के बनाने पर स्टे लगाया गया है। स्टेट वक्फ बोर्ड के बनाने पर स्टे लगाया गया है। जेव्हा पेटिशन स्ट्रॉंग असतं तर कोर्ट ॲडमिट करतं, नाही असतं तर आउटराईटली ते ॲडमिट न करता ते रिजेक्ट करतात। जेव्हा ही ॲडमिट झाली याचा अर्थ हे आहे की सुप्रीम कोर्टालाही हे माहीत होतं की हे जे बिल ॲक्ट तयार करण्यात आलेला आहे त्या ॲक्टमध्ये खूप सारे त्रुटी आहे, म्हणून ते एंटरटेन केलं। त्याच्यावर इनिशियल हिअरिंग झालेली आहे आणि कोर्टाने सांगितलं की 2-3 बाबी जे आहे जे खूप महत्त्वाचे आहे त्यालावर आम्ही स्टे देत आहे। आता 5 तारखेपासून जे रेग्युलर हिअरिंग होईल त्याच्यामध्ये एक पॉईंटवर जे अमेंडमेंट करण्यात आलेले आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा होईल। हे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो। एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजे। सर्व रिलीजन एखाद्या आता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भूमिका आहे। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पण तेच मानलं की एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का, ते करू शकतो का आपण, पण ते करू शकत नाही। करतं आणि फक्त केवळ एका समुदायाला एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता। हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे। पुढच्या तारखेपर्यंत नॉन मुस्लिम मेंबर्सना वक्फ काउन्सिलवर केंद्र सरकारने आश्वासित केलंय की ते करणार नाही, त्यांना नॉमिनेशन करणार नाही आणि कुठलीही प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यावर कारवाई करणार नाही। कारण नवीन ऍक्ट प्रमाणे कलेक्टर कुठल्याही प्रॉपर्टीला म्हणू शकतो नाही आता पब्लिकला या प्रॉपर्टीची गरज आहे आणि आता आम्ही वक्फमधून काढून घेणार आहे, त्याच्यावर कारवाई सुरू करू शकतो। या 2 मेन पॉइंटवर सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारने आश्वासित केलेलं आहे, त्यामुळे कुठलीही अंतरिम स्थगिती कोर्टाने दिलेली नाहीये। पुढे बघत अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून चांगलाच वाद पेटलाय। ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी समाधीस्थळी मंदिर उभं राहावं यावर ठाम आहेत। तर अमीन शेख यांनी त्या ठिकाणी सुफी संत शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टची स्थापना केली। त्यामुळे मंदिर की दर्गा या प्रश्नावरून संपूर्ण श्रीगोंदा शहरात तणाव निर्माण झाला आहे। समाजामध्ये असंतुष्टता माजवण्याचा प्रयत्न करतोय। तो प्रयत्न आम्ही वारकरी समाज कधी होऊ देणार नाही आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाचं एक दैवत आहे। मूळ जे ट्रस्ट होतं ते मूळ ट्रस्ट गावातल्या लोकांना, गावकऱ्यांना, त्या ट्रस्टचे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना अंधारात ठेवून ते ट्रस्ट बदललं गेलं आणि ते बदलत असताना सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दर्गा। पुढली बातमी अशी की ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा असे निर्देश ठाणे महापालिकेने दिलेत। वाहनं धुणं इतर साफसफाई कामांवर ठाणे महापालिकेने निर्बंध आणलेत। धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत असल्यानं पाणी टंचाई
निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पाणी बचत करणं आवश्यक असून पालिकेनं खबरदारी म्हणून ही उपाययोजना केली आहे. ठाण्यातील सर्व सर्व्हिस सेंटर 10 जूनपर्यंत बंद ठेवावेत असे आदेशही मनपानं दिले. आदेशाचं उल्लंघन झाल्यास सर्व्हिस सेंटरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. पुढे पाहूयात, अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद पेटलाय. अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावं अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे. पंजाबराव देशमुखांचं नाव न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अमरावती विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात आलं आणि यावरून बोलताना गुलाब महाराजांप्रती कुठलीही नाराजी नाही, ते आदरणीय आहेतच, परंतु पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीमध्ये विमानतळ असल्यानं पंजाबराव देशमुख यांचं नाव विमानतळाला न दिल्यास अनेकांची मनं दुखावतील, त्यामुळे येत्या काळात मोठं आंदोलन होईल असा इशारा बळवंत वानखेडे यांनी दिला. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे आणि भाऊसाहेबांचं जे काम होतं ते बहुजनांच्या कल्याणासाठी, देशाचे पहिले कृषी मंत्री असतील, शेतकऱ्यांसाठी किंवा अन्य सर्व घटकांसाठी, मग शेतकऱ्यांपासून तर दलितांपर्यंत सर्वांसाठी त्यांचं हे काम होतं. आणि ते काम पाहता भारतीय राज्यघटनेत जे काही त्यांचा समावेश होता घटना समितीत, ते काम पाहता ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव त्या एअरपोर्टला पाहिजे होतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गुलाबराव महाराजसुद्धा हे सगळे विदर्भातले नररत्न आहेत ज्यांची ओळख जगभरात आहे. पण पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि मला असं वाटते विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं, जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ, कारण देहू तिथे आहे, म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत आहे. हा संभ्रम निर्माण करणारे हे नुकसान करतात आहे, लोकांच्या भावना दुखावल्या जातात आहे. निश्चितच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी MADCच्या उपाध्यक्ष मॅडम स्वाती पांडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अलायन्सवाल्यांना सुद्धा संपर्क केला, त्यांनी माफी मागितलेली आहे. आताही एक्सप्लेनेशन MADCचं पण आलेलं आहे की हा खोडसाळपणा आहे, परंतु हा खोडसाळपणा करू नये, भावना दुखावू नये, कारण दोन्ही वंदनीय पुरुष आहेत. पुढली बातमी कराडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आलेली आहे. भर रस्त्यात पोलीस आणि कार चालकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोलीस कॉन्स्टेबलच्या कानाखाली वाजवण्यात आली. शासकीय कामात अडथळा करून मारहाण केल्याचा गुन्हा जो आहे तो त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला. कराड शहराजवळील मलकापूर इथे रस्ता क्रॉस करताना हा प्रकार घडला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विशाल, काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल सर, खरं तर पुणे बेंगलोर महामार्गावरती कराड शहराजवळ सध्या 6 लेन उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. तिथंच देवेवाडी फाटा आहे. या ठिकाणी मलकापूर शहरातील देवेवाडी फाटा येथे एक कोल्हापूरवरून कार चालक येत होता, शुभम भोसले नावाचा, आणि तो कार चालक येत असताना पुढे पोलीस व्हॅन होती आणि ती पोलीस व्हॅन रस्ता क्रॉस करत असताना त्या पोलीस व्हॅनला वळण्यासाठी जागा अपुरी पडल्याने जो कॉन्स्टेबल होता त्याने कार चालकाला गाडी पाठीमागे घे म्हटल्याच्या कारणावरून ही मारहाण झालेली आहे. ही मारहाण एवढी तुफान झाली की जवळपास 2 तास या ठिकाणचं ट्रॅफिक जाम झालं होतं आणि कार चालक त्याच्या पत्नीने सुद्धा मारहाण केल्याचं कॉन्स्टेबल ब्रह्मदेव माने यांनी आपल्या फिर्यादीत दिलेलं आहे. तर त्यासोबत अन्य दोघांनीही त्यांना मारहाण केल्याचं म्हटलेलं आहे. सध्या कार चालकाला ताब्यात घेतलेलं आहे. त्यासोबत जे तिथले CCTV आहेत, त्यानंतर काही लोकांनी व्हिडिओ केलेले आहेत. या व्हिडिओवरून अन्य लोकांनी जी मारहाण केली कॉन्स्टेबलला त्याचा शोध कराड पोलीस घेत आहेत. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे आणि हा सर्व प्रकार समजून घेऊन कार चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे. तर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केल्याचंही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलेलं आहे. विशाल, धन्यवाद विशाल आतापर्यंतच्या या सगळ्या तपशिलाबद्दल. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की एकूणच हा वाद एवढा पेटला की पोलिसांनी या पोलीस वाहनाला सुद्धा स्थानिकांनी तिथल्या पोलीस वाहनाला घेराव घातल्याचं आपण बघतोय आणि मोठ्या प्रमाणात वादावादी होताना दिसते.
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद पुन्हा पेटला. इथं काही गुजराती कुटुंबांकडून खानपानावरनं मराठी कुटुंबांना त्रास दिल्याचा आरोप केला जातोय. 2 दिवसांपूर्वी श्री संभव सोसायटीत मराठी रहिवासी बाळा रिंगे यांच्यासोबत सोसायटी कमिटीचा वाद झाला. त्यानंतर तुम्ही मांसाहार करता, घाणेरडे लोक आहात असं गुजराती कुटुंबांकडून बोललं जात असल्याचा आरोप मराठी रहिवासी बाळा रिंगेंनी केला. आणि या सोसायटीमध्ये 4 मराठी कुटुंब राहतात. त्यांना खानपानावरून त्रास दिल्याचा आरोप केला जातोय. आणि या सोसायटीचं इलेक्शन झालं त्यानंतरच मराठी विरुद्ध गुजराती असा वाद या सोसायटीत रंगला होता. या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मराठी कुटुंबांच्या विरोधात पोल घेऊन त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप इथल्या मराठी कुटुंबियांनी केला आहे. सध्या या प्रकरणात पोलीस आणि सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ये जो है मुंबई है हमारे महाराष्ट्र लोगों की, सब लोग बाहर से आए, पेट भरो, अच्छी तरह से रहो, लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे. मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का, बोलता डोंगी बोलते, हाँ कोई सिखाने का नहीं. और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आए, आए क्या फिर कसला पोल काय मतदानाला उभा आहे का. मच्छी मटन खायचं लोक साखर नाही. मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले की भूमिका आमची कायम आहे. जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल. घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी आणि गुजरातीचा वाद जो आहे तो पेटताना दिसत आहे. जर पाहिलं एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्या इमारतीमध्ये जर पाहिलं 4 जण जे आहे ते मराठी कुटुंब राहतात, बाकी सर्व गुजराती कुटुंब राहतात. त्या 4 मराठी कुटुंबांना जे आहे ते त्रास देण्यात येते. तुम्ही घाणेरडी लोक आहात, तुम्ही मच्छी मटण खाता, अशा प्रकारचं जे आहे ते त्यांच्यावरती वक्तव्य केले जाते. त्यांच्या विरोधात पोल देखील केले जातात. नक्की हा संपूर्ण प्रकार काय, या संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्यासाठी आपण थेट त्या इमारतीमध्ये आलो. त्यांच्या सोबत हा प्रकार घडला, ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल नक्की काय प्रकरण होतं, तुम्हाला कुठल्या भाषेत त्यांनी काय काय म्हटलं होतं आणि तुम्ही घाणेरडे आहात, मच्छी मटण खाता, इथे राहू नका, असं काय सांगाल? नमस्कार, मी रामरंगे. एक महिन्यापूर्वी इलेक्शन झालं तुमच्या सोसायटीमध्ये. त्या संदर्भामध्ये मी उभा राहिलो होतो, तर माझी हार झाली तिकडे. तिथून मला हा मराठी कुटुंबावरती हा अन्याय येतोय. सारखं मानसिक त्रास देतात मला, की टॉर्चर करतात मला. तुम मराठी लोग गंदे है, मटन मच्छी खाने का नहीं, डॉगी पालने का नहीं, अगर मटन मच्छी खाना है तुमको तो घर बेच के जाओ. मराठी माणसाला ते फ्लॅट द्यायचा ना भाड्याने, मराठी माणसाला फ्लॅट विकत द्यायचं नाही. तर यांची मॅजॉरिटी बनलेली मॅजॉरिटी माझ्या अगेन्स्ट पोल उभा केलाय की रामरंगे यांना मराठी कुटुंबाला परिवाराला कुठल्या कार्यक्रमात घ्यायचं नाही, फंक्शनमध्ये घ्यायचं नाही, आपण त्यांच्याशी बोलायचं नाही. काय सांगाल तुम्ही तक्रार कुठे केली आहे? तक्रार केल्यापासून मी करणार आहे. पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती हा वाद घाटकोपरमध्ये पेटताना दिसत आहे. न्यूज 18 लोकमतसाठी अविनाश माने, मुंबई. सर, असे मराठी, मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवात आलेलं नाही किंवा मलाही कोणी म्हणतं ना की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही. जर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल. हे ऍक्सेप्टेबल नाही आहे. कुणी म्हटलं असेल, मी मागे यांना पण म्हटलं, कुणी जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलेल. एकमेकांशी वाद चालू आहेत, या लोकांचे एक भांडणं चालू आहेत, त्या बाबतीत ते सोसायटीचं नेहमीच चालू असतं. विषय असा आहे की हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते. त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे. तेव्हापासून यांच्यामध्ये 2 गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये. आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथे आलेले आहेत. आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत या आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू. काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे. या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढं नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे. आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे. पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही.
मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान हाच झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अन्य भाषिकांचा अपमान करून त्याच्यावर वितुष्ट निर्माण करणं हे आम्हाला मान्य नाही, एवढीच आमची भूमिका आहे. पुणे मुंबईत घाटकोपरमधल्या श्री संभव दर्शन सोसायटीतला वाद पोलिसांच्या दरबारी गेला. दरम्यान पोलिसांनी राम रिंगे आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. जवळपास अर्धा ते 1 तास घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली बापू. मात्र सोसायटीत असा मराठी गुजराती वादच नसल्याचं आणि सोसायटीत निवडणूक हरल्यानं राम रिंगे यांनी हे केल्याचं सोसायटीतील रहिवाशांचं म्हणणं आहे. तर राम रिंगे हे आपल्या आरोपांवर ठाम आहेत. मेरी माँ, मेरी 2 बेटी है, ट्विंस, और ये मेरी वाइफ. बच्चियाँ मेरी इतनी डर गई है. कल का जो वाक़या हुआ, वो लोग नीचे नहीं उतरते, हमको उसको छोड़ने जाना पड़ता है कॉलेज के लिए, कहीं बाहर जाने के लिए. इतना डर गए हैं. तो ये सब आगे होगा या नहीं होगा, ये भी हमको डर लगता है कि हमारी सेफ्टी क्या. और हमने पुलिस ने हमको श्योरिटी दिया इसके बारे में, इसलिए हम थोड़ा अभी रिलैक्स फील कर रहे हैं. पर ये बहुत गलत हो रहा है, ये जो हो रहा है. नाही, मला असं वाटत नाही. असेल जर त्यांच्याकडे तसं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते साबित करावं. फक्त बोलण्यासाठी कुठल्या दुसऱ्या उद्देशाने बोलतायत की काय ते पण तपासायला पाहिजे. सध्या आमच्या कमिटीची म्हणजे सोसायटीची कमिटीचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये आम्ही लोक निवडून आलो आणि ते निवडून नाही आले तर त्यांचा राग आहे की काय आहे ते सांगू शकतात. पण मराठी माणसाला कुठली अवहेलना मराठी माणसाची होत नाही या सोसायटीमध्ये. गोरेसाहेब, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का सोसायटीच्या इलेक्शनमध्ये हरल्यामुळे या सोसायटीवर राग काढला जातो? कदाचित तसंही असू शकतं. या संदर्भातली पुढली बातमी अशी की राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वीसाठी मध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे. आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. हिंदी राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी मातृभाषा आहे. दोन्ही भाषा आपल्या राज्याकरता देशाकरता महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मराठी ही प्रथम आहे, हिंदीला राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे दोन्ही भाषेचा उपयोग हा प्रत्येक शाळेत झाला पाहिजे. सक्ती नाहीये, समजून घ्या जरा. त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही. आता जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही जी सक्तीची करतायत, मला तर वाटतं हे धोरण चुकीचं आहे. तुम्हाला 2 भाषा सक्तीच्या असू शकतात. एक तुम्ही ज्या माध्यमातून शिकता ती भाषा, आणि दुसरी इथली महाराष्ट्रात असेल तर मराठी, कर्नाटकमध्ये असेल तर कन्नड, गुजरातमध्ये असेल तर गुजराती, आणि उत्तर प्रदेशमध्ये असेल तर हिंदी. त्यामुळे ज्या 22 भाषांना मान्यता मिळालेली आहे त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. ही राज्यभाषा नाही, ही नॅशनल लँग्वेज नाही. चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येते, पण आम्ही हे खपवून घेणार नाही असा थेट इशारा जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. बापू, सरकारचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे त्याची सक्ती करू नये. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन ही राज ठाकरे यांनी केलं. त्यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट टाकलेली. त्यांनी असं म्हटलंय की राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे. मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची. तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली, पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले. भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जातोय. दरम्यान राज ठाकरेंनी अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी टोला लगावलाय. मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू. माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील